मामा आजकाल एवढी हट्टी झाली ना, काय विचारू नको. जाम चिडचिडी झाली. छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा इश्यू करते ना, काही विचारू नकोस. मी फक्त त्यांना म्हणलं की रियाला घेऊन जाऊ नकोस. त्यात एवढी ताणाताणी करायची काय गरज होती सांग. मनोरमे, अशा परिस्थितीत आपल्या एखाद्या गोष्टीने जर दुसऱ्याला आनंद मिळणार असेल तर तो मिळू द्यावा. माझ्या मनात तसं काही नव्हतं रे. मान्य आहे की त्या ऍक्सिडेंट नंतर ती माझ्या मनात तेवढी राहिली नव्हती, पण म्हणून एकदम असं हॅलो. हॅलो मीतू, कशी आहेस? कशी असणार आहे तशीच. तू झोपला नाहीस अजून? आई कशी आहे? बरी आहे, झोपली आहे. तू कसा आहे? ठीक. पप्पांजवळ थांबायचं होतं रे मला शेवटच्या क्षणी. मीतू, खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. आपल्याला आवडत असलेल्या माणसाशी आपले संबंध असेच तुटत जातात का रे? मीतू, मीतू हे बघ, तू काळजी करू नकोस. मी उद्या येतो. हा, मी काही करून येतो उद्या. पण तू आता कुठलाही त्रास करून घेऊ नकोस, नाहीतर माझं इथे लक्ष लागणार नाही का. मी येतो तुला भेटायला. नक्की? खरंच येतोस? तुला नाही रे त्रास देणार मी असं. मला खूप यावंसं वाटतं ग, पण नो ना आई. आय कॅन अंडरस्टँड, पण इतके दिवसात एकटी राहिले नाहीये ना तुझ्याशिवाय, म्हणून एकटेपणा खायला उठतो रे. घर नकोसं वाटतं. तू काळजी करू नकोस. मी उद्या नक्की येतो. हा, आय प्रॉमिस. थँक्यू मनोहर. गुड नाईट. लेट झाले आधीच. एक गरम चाय का प्याला हो, कोई उसको पिलाने वाला हो. ऍक्च्युली लो लो चाय लो. हो, थँक्स. छान झालाय चहा. मी निघू का? खूप उशीर होतो रे मला. निघते मी. तू कसली अनरोमॅन्टिक बायकोस माहिती आहे तुला? अरे नवऱ्याने मस्त सकाळी सकाळी चहा करून आणला. चाललीस कुठे? अरे असं नाही आम्ही. मी मगाशीच निघणार होते. अरे खरंच. पण तू चहा करणार आहेस म्हटल्यावर मी त्याला टाळू कशी शकते?
मी चहा केला म्हणून थांबलीस तू? अर्थात. तू खरंच मी चहा केला म्हणून थांबली होतीस एवढा वेळ? तू केलेला चहा पिण्यासाठी मी थांबले होते फक्त, पण मी आता निघते. बरं ऐक संध्याकाळी लवकर घरी ये. ए नाही जमणार आहे आज. आज खूप रश आहे मला. तू लेट फार बोरिंग आहेस ग. मस्त दिवसाची सुरुवात माझ्या हातच्या चहानी झालेली आहे की मग संध्याकाळी आपण पुरे. मला जमणार नाही आज अमेय, मी निघते. बरं ऐक आता काय? नाही महत्वाचं बोलतो ऐक. मी काल मितालीला भेटलो होतो. तू सुद्धा एकदा भेट घेस तिची. हे दॅट्स ग्रेट. मी 2-3 दिवसांपासून विचार करतच होते तिला भेटण्याचा. भेटेन मी तिला, उद्याच भेटते. पण जे काही करायचंय ते लवकरात लवकर, कारण आई ना आता हळूहळू जास्त पॅनिक होणार असं दिसतंय मला. पण आई पॅनिक होण्याने काय होणार आहे? काही म्हणजे इमोशनल ब्लॅकमेलिंग. आई एरवीच मनाला इमोशनल ब्लॅकमेल करू शकते. तू म्हणतोस तसं झालं तर सगळंच अवघड होऊन बसेल. मिताली आणि मनोहर आधीच किती डिस्टर्ब्ड असतात आणि आईंच्या वागण्यामुळे आणखीच होतील. तेच ना. मी असं करते, मी उद्याच वेळ काढते आणि मी पल्लवीविषयी बोलून घेते. बघूया ना काय होतंय. हे बघ एक लक्षात ठेव, जे काही करायचे ते लवकर घाई करावी लागणार आहे आपल्याला. लक्षात ठेव. घाई तर घाई अमेय. अरे काय आहे, खूप उशीर झालाय मला. हे बघ मी आता खूप घाईत आहे. आता मी काहीच बोलू शकत नाही. आपण संध्याकाळी बसून बोलूया प्लीज. मी निघते. अरे क्लिनिकवर आज खूप पेशंट्स आहेत, तुला कळत नाही अमेय. सॉरी, मी निघते. आणि चहा छान झाला होता. बाय. छान चहा एकट्यानी, पेपर वाचत, तेही एकट्यानीच. राज्य सरकारकडनं ना काही अपेक्षाच ठेवायला नको. हॅलो, हां मितू बोल बाळा. गुड मॉर्निंग विद्याताई. मॉर्निंग. फ्रेश? नॉट एक्झॅक्टली बट इट्स ओके. इट्स ओके. व्हॉट्सअप? व्हॉट्सअप? काय झालं? काही नाही. सकाळी सकाळी सहज तुमची आठवण आली म्हणून फोन केला. ओके, ग्रेट ग्रेट. मितू आवाज असा का वाटतोय तुझा? अहो एवढा पाऊस पडतोय अचानक, मला सर्दी खोकला, बाकी काही नाही. रात्री थोडासा त्रास झाला खरं तर, पण आता बरं आहे. सगळंच आठवत होतं. एकटी आहेस ना? अगं जास्त नको विचार करू. कशात तरी कामात गुंतवून घे स्वतःला, नाहीतर जा ना मैत्रिणी बरोबर फिरायला. नाही, मनोहर येतोय ना आज इकडे मुक्काम? आय डोंट नो. तो म्हणाला घरी येतो म्हणून, आईकडे जायच्या आधी. गुड. बरं वाटेल जरा तुला. मी अलकाला भेटून आले बरं का. मग काय म्हणाल्या त्या? बऱ्या आहेत ना? हो, बरी होतीये जरा, पण हट्टी स्वभाव जरा कमी झाला तर बरं आहे. विद्याताई, हे मी तुम्हाला सांगायला हवं का? माणसाचा स्वभाव आपल्या इच्छेप्रमाणे बदलला असता. अजून काय हवं होतं? हो ना. आणखी बोलावं असं वाटतंय काही? नाही, पण थँक्यू विद्याताई. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम बेटा. बाय. बाय. टेक केअर.
आणि औषधं घे बरं का. हो हो घेणार औषधं. आणि आवाज बरा झाला की परत फोन करते. बाय. बाय. ए किती वाजेपर्यंत येणार आहेस? ओ सॉरी सॉरी. ए हळू पडशील ना. चल इथे बस बघू. आपल्याला केस विंचारायचेत ना. इथे बघ. आई काल की नाही आम्ही शाळेत अशाच उड्या मारत होतो. हो पण सांभाळू ना नाही तर पडाल. आम्ही नाही पडत. तुला एक गंमत सांगू काही? सांग. ती नेहा तिच्या गाडीत बसलेली. तिने ना तिच्या मांजरीचं पिल्लू आणलं. हो शाळेत? हो सगळ्यांना दाखवत होती. मग ते तिच्या हातातून पडलं. तिकडे तिकडे पळायला लागलं. आम्ही ना एवढे हसायला लागलो की आम्ही पण पळायला लागलो इथे तिथे. अगं हलू नकोस ग. फणी लागेल ना. झाली का तयारी? हो झाली झाली. चल इथे बघ. घ्या. काय चाललंय मायलेकींचं? हं? काय चाललीये मायलेकींची खुसूर-फुसूर? काल ना आजी शाळेत एक गंमत झाली. हो आजीला गंमत ना संध्याकाळी सांगायची आहे. कारण जर बस चुकली ना तर मग आपलीच गंमत होईल. आजी मी तुला संध्याकाळी सांगते. हा मी सुद्धा नक्की वाट बघते तुझी गंमत ऐकायला. आणि मी सुद्धा तुला एक गंमत सांगणार आहे. आत्ताच सांग. आत्ता नाही बाबा. आत्ता शाळेत जायचंय की नाही? मग आत्ता नाही संध्याकाळी. बरं आई संध्याकाळी आपण मितू मावशीकडे जाऊया. रिया बाळा संध्याकाळचं आपण संध्याकाळी बघूया. हा आता शाळेत जायला हवं ना आधी. पण संध्याकाळी जायचं आपण. प्रॉमिस? रिया ए रिया बाळा तुला हे आपलं घर आवडत नाही का? हो आवडतं. मग सारखं सारखं काय मितू मावशीकडे जायचं? मला ते सुद्धा घर आवडतं आणि मितू मावशी सुद्धा आवडते. हो अगं पण रिया आपण काय आहे माहिती का तुला? सारखं सारखं आपण दुसऱ्याच्या घरी गेलो ना की बाप्पा आपल्याला गंमत देत नाही. आई तुम्ही आई त्या लहान मुलीच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस ग. उगा तेच डोक्यात घेऊन बसेल ती. मग घेऊन बसू दे ना. म्हणजे मग जायची तरी नाही तिच्या घरी सारखी. तू म्हणजे ना बस कर ना आता तो विषय. कंटाळा आला त्याचा. आता आपलं तेच तेच बोलत राहायचं आणि मी तेच तेच सांगत राहायचं. आई मी हिला सोडून येते बसला. आजी गंमत संध्याकाळी. अगदी नक्की. पण रिया तू मला एक प्रॉमिस करायचंस. कसलं? तू मितू मावशीच्या घरी नाही जायचं. पण मितू मावशीचं घर दुसऱ्यांचं कुठे? रिया तू मला सांग तू तुझे बाबा तुझी आई आणि तुझी आजी कोणत्या घरात राहतात? या हा
आणि मीतू मावशी राहते का इथे? एकदा आलेली ती. पण एकदाच आली होती ना? हो. लगेच ती गेली तिच्या घरी. हो. हा, मग ते तिचं घर आणि हे आपलं घर. पण आजी, रिया, शाळेत जायला उशीर होतो. जर बस चुकली ना तर मग मी नाही तुला शाळेत सोडणार. दिवसभर घरातच बसावं लागेल. नको आई. बाय आजी. बाय बेटा. बाय. पण संध्याकाळी गंमत हा. नक्की. चल. काय काय हे? ते एवढ्याशा मुलीच्या डोक्यात काही बाई भरवत जाऊ नकोस ग. काय भरवलं मी? कुणाबद्दल काय वाईट बोलले? तुला ना कसं आणि किती सांगावं ना हेच कळत नाहीये. मग नको सांगू ना. काय आणि किती करायचं मला कळतं. आई आहे मी तुझी ना, नक्कीच मोठी आहे तुझ्याहून. आई आता तू उगाच ना पराचा कावळा करतेस. मला सुद्धा त्याच विषयावर परत परत बोलायला नाही आवडत. आणि दुसरं एक सांगते, या सगळ्या गोष्टीमध्ये तुझ्या मामाला भरीला घालू नकोस. काय येतो इथे येऊन प्रवचन देतो, पण मला काहीही फरक पडत नाही. हं? कठीण आहे. मिस्टर राजन देशपांडे, एकीकडे बायको, एकीकडे आई. बघा काय करायचं ते. ना आईकडे जरा लक्ष ठेवा नी. बरं, जेवण गोळ्या हे सगळं नीट लक्षात आहे ना? वेळा त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर टेन्शन नको म्हणून आपलं सांगून ठेवलेलं बरं. चला. अहो नाही, या बॅगला एवढं वजन नाहीये, मी घेऊन जाईन. तुम्ही जा कामाला. मनू, आई अगं तू कशाला बाहेर आलीस? तुला यायला लागू नाही म्हणून तुझ्याशी बोलून निघालो ना मी. अरे मी तुला सांगायलाच विसरले. हल्ली माझं डोकं असं सैरभैर होऊन गेलंय ना. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाहीये, पण तुला आज जायलाच हवंय का? काय झालं? नाही, मी तुला विचारत होते की तुला जाणं आज गरजेचं आहे का? ऍक्च्युली आई जावं तर लागणार आहे, कारण 2 इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत आणि नंतर मग घरी सुद्धा जायचं आहे मला. बऱ्याच दिवसात गेलो नाही ना मीतूकडे, त्यामुळे. मनू, मला तुला काही सांगायचंय. सांग ना. काल हे आले होते. अरे म्हणजे काल हे स्वप्नात आले होते. हो का? काय म्हणाले? म्हणाले मी गेलोय पण तू काळजी करू नकोस. मी तुझा नातू म्हणून परत येईन, याच घरात राहीन. काय? काल म्हणे तिच्या स्वप्नात पप्पा आले. बरं, मग? आणि म्हणाले की नातू म्हणून याच घरात पुन्हा जन्म घेईल. मी म्हटलं तिला मितालीचं की मितालीला आता पुन्हा, तर म्हणते कशी की पुन्हा याच घरात जन्म घेईन असं म्हणाले ते. मी तुझ्या पोटी जन्म घेईन असं नाही.